अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्ये नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री माता पितृभ्य नमः। ओम नमो जिहेरवमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्तसंकटवारी गजानन सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निष्वळ निरंजन निर्विकार परिभक्तरज्जम बंधनाधार प्रेमे संभवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशा कुशंधरा किकिना मंडिता ग्रंथाधरा एऊनी स्वामी वंदन सुंदरा मम रसनारस सेविका अगा अर्थलिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंदताल नवसरस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परिकृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती पार्थितो तरी सरस्वती कळा मांदुस सवेगे हुनी वहन हंस या सतागनी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग भवानी चातुर्थ सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी गेही महाराजा जिचेनी कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरविती कोटी ती माय तू सवे गोरटी गेहुनी येई महाराजा असो ऐसे पाचारवन वचन ग्लनित भावना सम्यक पाहुन ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पाओत ऐशा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले मने महाराजा कलोत्तमा सिद्धी पाविल काव्य महिमा ऐसे बोलुनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती या परी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानमती सविता विराजे जो मोक्षपदा ते वरवुनी काज साधका ते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम प्रष्टी लेखनी कवळोनी करसपुटी ग्रंथा लागी आदरितसे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिले सकळ अज्ञान काजळी या परी तया बद्धा जुळी अनन्य भावे नमितो मी जो नरह विरंशी विजय ध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही प्रष्टी बैसुनी सहज ग्रंथा लागी आदरितसे आता नंभू ज्ञान शक्ती जी सत्ता माई चिद भगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीची अर्पोनिया या परी नमितो श्रोते संत की तुमच्या ग्रहीचा मी अतीत तरी ग्रंथा तरी सूरस नितांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अबुध शक्ती मजमावी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्ती वांडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवुनी कोंडे जगा माझी मिरविता की पहा तैसे कांचमन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तनोची शब्दे लाज सोमास वरवुनी बुंदा ढाळीतसे तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडी सुत तस्मात महत श्रोते संत करा सरते आपणा तरी या परी पूर्वी ग्रंथा कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपुनी वरद हस्त भक्तिसार वदवाहा
जे संत झाले जगविख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परी सार सार कथा ज्यांनी संप्रदाय जग विद्यात जगामाजी स्थापिले तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्धवासी बैसवनी सानिध्य कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञ प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन सहावा होत्र नारायण सातवा दुर्मिल आठवा चमसजान करभाजन नववा तो ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी हरीने पाहताची नारायण सोडिता जाहला सिंहासन परम गौरविले आलिंगुन कनकासनी बैसविले सकल वैभव भूषणाकार मेळवुनी सकळ अर्चा संभार सरिता झाला सपरिकर षोडशोपचारे पूजेसी हरीचा गौरव पाहोन बोलते झाले नारायण कवन अर्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा हरी म्हणे जो महाराजा की मनी काम वेधला माझ्या कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे जैसे समुच्चय एके मेळी राजहंस जाती उददी जळी तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी एरू मनती जनार्दना अवतार द्यावा कवने स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा या परी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम अविरोत्र जो योग द्रुम मिरविजे जगी नामे नागेश या परी द्रुमिल अति समर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजे नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रती मिरवावे म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्ही कलीस तरी तुम्हासवे अवतारास बहुत येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो ब्रह्ममास कबीर भक्त होईल तो या परी जो व्यासमुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो आणि भक्ती प्रौढी जामुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरवीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरवील सोपान जी योग माया मन समोहन मुक्ताबाई विराजेल या परी प्राज्ञक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनात होईल की असो ऐसे समुच्चय करोन कलित वाढवावे भक्ती महात्म्य जान मग अवश्य म्हणोनी नारायण पुढे बोलत प्रश्नाते म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परी कवन स्थानी केऊते युक्ती व्यक्त होणे ते सांगा यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यासतो आगापूर्वी 88 सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी अपाप काही उरले असे जे जीव व देश वाचुनी सत्य महाराजान पावे उदय
तरी ते ठाई ठाई केवते वीर्य त्यांचे ठाय ऐकावे. उपरीच रवसू यानी असता वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरस्तंभी दुरोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्यबिंदू द्रोणाकाठी पडताची झाले विभाग. शेवटी 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडिला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला. परी जळात जो भाग पडिला तो ग्रासिला मत्स्याने. तरी ते मत्स्यदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीव वदेश विन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्यदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिवकामावरी कापोन तृतीय नेत्रीचा काढूनी अग्न महास्मर केला भस्मतेने. ऐसे ग्रंथ बोलती. परी तो कामद्विमूर्धुनी बैसला आहे वीर्य प्राशन करोनी. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जन मेजये नागसत्री आवाहन केले आहे. तया वंशी महान पाहे ब्रह्मद्राना मिरवेल. तो मही लागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धुन. यज्ञकुंडी दे दीप्यमान जालिंदरी जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेशी ऋषी निर्मिले सहस्त्र88. तेव्हा वीर्य रेवातिरासी रेवे माझी पडिले. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवातिरासी. ते व्यापुनी जीवन दशेशी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवनसिद्ध मिरविजे नामाने. रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्यांचे. तेची वेळी आणिक रेत सर्पिण्यमौळी अकस्मात पडता प्रशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा. ते जनमेजयाचे नागसत्रात नाग आहुती विप्रदेत. तये वेळी आस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उंदरात अंडजाशुयुक्त नियुक्त. पुढे होईल महानाथ भविष्य जाणूनी आच्छादी. महातरुच्या पोखरी तक्षकाच्या पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी 9 मास लोटले. असो त्या अंडजाशुयुक्त कायुक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त. तरी अहिरोत्र नारायण तेथ संचरिजे महाराजा. वीर्य अंडजा पात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापि आहे महाराजा. तरी ते अहिरोत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळीत मच्छिंद्र जती. ती वरदहस्ताची उकरडा विभती स्वचोकार मिरवेल. ते मंत्र प्रताये सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्यकारणी उकरडामय वरदभस्म मिरवेल. ते हरी जो नारायण शीघ्र संचरोनी दीक्षा कारण. गौरक्ष ऐसे प्रतिष्ठानामाने जगा माझी मिरवावे. या परी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले. परी दक्षात्मजे रूप रहाटी नेत्रकटाक्ष पाहता परमेष्टी. तेने धडाडोनी कामपाठी इंद्रियद्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी बैसला होता समास्थानी. कामद्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटाचे छिन्नत्व केले रेताचे. ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वहियेले. ते 60 सहस्र रेत प्रभानासी जीवदशा अपत्यवाल खिल्य ऋषीशी. झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेच. ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी संजीवनी. तयातुनी एक भाग जाऊनी कुशवंटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निखळी रेतभागाची आहे वेली. ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने नेथे. टाचेत चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ.
जगात मिरवुनी जगविख्यात, दीक्षे लागे विराजवा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला, तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गंगन पंथे विमुक्त झाला, अतिबळे करोनिया. एक भाग घटी घडत पडता, अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महीवरिता, कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी, भिक्षा भरतरी उद्वशी. भरतरी म्हणती भिक्षा पात्राशी, अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात, येऊनी पडिले भरतरी अंत. ते कौलिके पाहुनी भविष्याते, भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी ते संगी, द्रुमिल नारायण प्रसंगी. संचारोनी रेत अंगी, भरतरी नामे मिरवीचे. या परी हिमाद्रीच्या विपिनस्थानी, दिग्गज ठेला महिते शयनी. ते सरस्वतीचे उद्देश करोनी, विधी वीर्यादी ढासळला. ते वीर्य गजकर्णात, पंडितांची झाले चाली. चालता मेंदले पाऊली, तया पादसंधीत तनु ओतिली. जीवदशा अग्नीची, तैसा गजकर्णसुती कारण. प्रबद्ध मिरविजे रेत रत्न, तया नामाभियानी प्रयत्न. कर्णकानिफा मिरविजे, या परी गोरक्षाची हतवटी. पडता वाळवंटाचे पोटी, कर्दम ओपतुळा करिता जेठी. अभिमंत्रोनी भविष्यात्तर, मंत्रशक्ती विष्णू वीर्य. आवाहिलिनिया पुतळामय, तै कर भाजने संचराया. जीवदशा मिरवावी, ऐसे सांगोनी रमा रमणे. संतुष्ट केले नवनारायण, मग परस्परे नमन करोनिया उठले ते. असो भगवंतेशी नवनारायण, पाहती मंदराचळ मौळी स्थान. श्री शुकाचार्य समर्थपासी जाऊन, समाधीवरी येले. नव समाधी मेरू पाठारी, 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो ते 10 स्थूळ शरीरी, पुढे ते तोनिया निघाले. या परी शुक्र वीर्याचे कथन, वद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन, कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथामृतात, वदविली आहे जगन्नाथ. आता नवनारायण झाले व्यक्त, त्याची कथा ऐकावी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला, एक मच्छीने प्राशिला. तव कवी नारायण संचरुनी वाहिला, गर्भ लागला वाढीसी. दिवसानुदिवस 9 मास, मच्छीने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सुरस, यमुना जळी व्हावे जो. तो तेथे एक कथा वर्तली, श्री कैलासी अर्पण माऊली. शिवासी म्हणे कृपा साऊली, अनुग्रह मज द्यावी जी. तुम्ही जपता जो मंत्र, तो मज द्यावाजी पवित्र. तेने करुणी मी चिर, सनातनपणे मिरवीनजी. शिव म्हणे उमे एक, मी मंत्र उपदेशीन सकळिक. परी एकांत ठाव अलौकिक, ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महीवरी शोधू आपण. ऐसे ऐकता दयाघन, अवश्य ती ते म्हणी तसे. मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर, हिंडता स्थाने महीवर. श्रमोनी वर्तता उमाईश्वर, यमुने तटी येऊनी पोचले. मग उतरोनी नंदिकेश्वर वरुणी ती, नंदी ठेवुनी तटावरती. उभयंता उतरोनी यमुने सरिती, जवळ काठी बैसली. तव तो यमुना तट एकांत, तेथे मनुष्याची न मिळे जात. ऐसे पाहुनी शुद्ध एकांत, ते स्थान ईश्वराशी मानले. परी तो मच्छोंदरात, कवी नारायण नेनुनी त्यात. पार्वती ते उपदेशित, मंत्र संजीविनीसी नाथ. तिथे तो मंत्र उपदेशिता, मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्दगर्भी तत्वता, मच्छिंद्राने ऐकला. ऐकले परी ग्रहणीचे झाले, तेने करुणी ज्ञान प्रकटले. मी तू पण सर्व सरले, सर्वची ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशात. तू ते सापडले खून ते माते, बोलानी दावी अर्पणे तू. ऐसे शिव तीस पुसता, तो आधीच मच्छेस्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा, ब्रह्म होज मिरवेल आता किंबहुना चराचरा. असे स्वरूपी वृत्ती साकार, नगनो हे सेमेची सार. आ ब्रह्म भुवनापासुनी, ऐसे शिव ऐकता वचना. जळी पाहेचा काटोन, तो मच्छोंदरी नारायण. कवी महाराज समजला, मग शंकर बोलते झाले त्याती. म्हणती महाराज तू आहेस येथे, तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया. परी हे फारची झाले अपूर्व, पुढे एक आनंदपूर्व. मंत्र उपदेश गौरव, दत्तमुगी करवीन मी.
तरी तुझ जन्म झालिया पाठी, बद्रिकाश्रमी यावे शेवटी, ते तुथे देईन भेटी, सर्व सामग्री सचिन्न. ऐसे बोलुनी आदिनाथ, स्वस्थाना गेला अपर्णे सहित, एरीकडे गर्भ मच्छोदरात, तोची मंत्र घोकीतसे. या परी भरता पूर्ण दिवस, मच्छीने प्रसूत कळा समयास, अंड सांडोनी जळतटास, मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोनी तीरास, मच्छी गेली जळोदरास, त्यास काही लोटल्या दिवस, यमुना ती जळी निजगणासहित संचरले. तो अकस्मात मित्रात्मचा तटी, अंडज शुक्तिका पहिली दृष्टी, मग सर्व मिळोनी चुचुपुटी, खाद्य म्हणोनी भेदिते ते. चंचुपुटाचा भेद वज्र, तेने अंड झाले जर्जर, द्विशकल होऊनी सत्वर, महीवरे आदळले. परीवरील शकल मंडिले मही, खालील शकलात बाळ विदेही, जैसा अर्क उदक प्रवाही, एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट, बाळ तेजाचा बोबाट, ते न्याहाळिता चकचकाट, पाहुनिया पळाले ते. असो सकळ शुक्तीचा रत्नाकर, आत मुक्त मुक्तिकेचा भद्रमचेंद्र, असता तमारी कन्यातीर, पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामीन नाम सुभट, पाहता अंडज शुक्तिका प्रकट, तो आंतरत्न तेज स्फुट, बाळ रम्य देखिला परी जो सविता, मग चिंती द्रवली मोहमतता, म्हणे बाळ हे कोमळ तत्वता, याते भक्षिल कोणी सावज. ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कुसुमा सांडिती, की हे महाराजा कामिका मूर्ती, बाळ नेई तो सदनाते. अरे हा दक्ष योगी द्रजेटी, नारका नौका मही पाटी, तरी तू संशय सोडुनी पोटी, सदना नेई महाराजा. ऐसे देव वागुत रत्न, कर्णपुटिक होता भूषण, मग ते दृढ करोनी जतन, हृदय संपुटी पाळीतसे. महाविश्वाचे पाटी, आधीच मोह नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी, आनंद पात्री हे लावे. जैसे पयचेनी पात्री, घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती, वाढला का जाईना. की दरिद्राचे सूर वाडास, मनी पेटली राजहंस, ते गजशुडींची माळा ग्रीवेसे, सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय, चिंता काळीमा निशा आहे, तैसा सुतमित्राचा होता उदय, मग तेत चिंता कासया. की कवडीसाठी वेचिता प्राण, ते मादुसची लादली सुख धन, की मृत्यू भया ते असुख मानून, चित्त जडे चिंता साकडी. तो पियुषाची अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा आनंद सविता, प्रभे लागी हे लावे. मग स्नेह कवचे करसपुटी, तो हे नाहिला बाळ जेठी, हृदयी पाहुनी कामिक पोटी, सदनी आणिले तया ते. शार्दूता नामे सुंदरा नारी, ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजनी वंशाधारी, सूत मिरवी लोकात. की पाहे पापूर्ण भरवसा, की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राजा मादुसा, जगा माझी आव्हानी. तन्माये भाग्योदये, सर्व सुख शयनी पहुडावे, आहा बाळ अवतार होय, कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिक हाती सुढाळ सुता, नवरत्नाच्या सम पाहता, परम आनंदली श्वारदाता, बाळ कवळीला स्नेह मेळी. स्नेहे धरिताची पयोघरी, पय दाटले अति पाझरी, जैसे सोमतेज करी, सोमकांत द्रवतसे. असो कुशाचे मंडन, स्नेहभावे होता संगोपन, मग बाळ जठरा पिंडीचा आघ्न, पय पाहुनी स्वीकारी. तै स्नेहाचा ओघ बाणे, बाळ अंगीकारुनी मार्जने, तत्पोदकी घालोनी स्नाने, पालका ते हलवितसे. आधीच नामे शारदोता, त्यावरी अपत्यकामी कांता, तेथे बाळ मोह काम द्रवता, कवन रीती वर्णावे. आधीच असता अमरवेली, त्यावरी पजन वृष्टी झाली, मग तो हे लावा लवलव पाऊली, कवनासी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती, दिवस लोटले काहीही
मिती 5 वर्षे वयावरुती मच्छिंद्रनाथ मिरविला. तव कोणे एके दिवसी सुदिन उदयिक भूमीसी पिता म्हणे तमीर कन्येई चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तिरा येत. मग जळोदरी सचरोनीत तात मच्छवाळा आव्हानी तसे. तव जाळ्या सवे मीन काढी आतुल्या ओढी करसपुती बाहेर काढिता कामिक जेठी महिमिना ते सोडी तसे. मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वंचोनी साठवी या मीना ऐसे वेदुनी कामिक पुन्हा जळा माझी संचरे. एरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात आहा मातोळ कळा घात कामिका ताता मांडिला तरी आपण असता ऐसे रहाटी बर्वेपणे पाहता दृष्टी हे योग्य नव्हे कर्मपाठी उपकारा मिरवावे. पूर्वी वास्तिके मातुळ कुळा रक्षिले आपुले तपोचिनी बळे राव बोधुनी सत्रपाळ नागकुळा वाचविले. मग एक मत्स्य वेचुनी प्रवाहा मेळवी जीवना लागुनी ते कमिक कथा ते दृष्टीने पाहुनी परमचित्ती शोभला. जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवानळ तेवी कामिक क्रोधानी प्रबळ हृदयनाजी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेजा वाटी तैसा धडाडूनी क्रोधपोटी बाहेर आला तक्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जानसी तरी पुन्हा जळोदरी मत्स्य सोडितासी कैसा भिकारी खासील काय उदरा तरी भीक मागो जाशील. ऐसे ऐकुनी कामिक वचन मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान्न तोष त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा सचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवुनी गमन करीत ब्रह्मन करिता अद्वैत वनात सुढाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तपका शुचिस्मत मंत्रदृष्टी अद्वैत वनात लोहकंटक पादाकुष्ठात देऊनी तप करीतसे. ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरविल. शरीर क्लेश देऊनी दान ईश्वरी वेद तनु मन प्रमाणे तेने अस्थिर पंजरावने त्वचा तितुकी मिरवितसे. तपे भक्षिले सकळ मास परी लाग न लागे अस्तित्वचेस मास भक्षुनी सकळ भागास वधी रस सकळ आटिले. नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पासरिती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने. अस्ति त्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुल पर्णी सर्व अंग गेले वाळोनी काष्ठापरी मिरवितसे. ऐसे क्लेश असंभविती मच्छिंद्र अंगी जाणवत तो तेथे अकस्मात अत्री नंदन पातला. सचरोनी देवालया स्थाविता झाला उमराया हे दक्ष जामाता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा कामांतका फणिवेष्टका रूढभूषणा कैलासनायका अपर्णा निधाना कामांतका वृषभरण महाराजा हे सकळ दानवातका देवादिशा उमाकांता प्रळय रुद्रा त्रिपुरांतका शूळपाणी महाराजा हे शंकर नामाविधानी पंचभक्वनाथी नयनी भस्मधारणा उमार नमनी नरकपाळा विराजसी. ऐसे तुतीचे वाग्णन दत्त अर्पिता माळा करुण तेने तपोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी अजित झाला दत्त मग अलोंगोनी प्रेममरित निकट आपण बैसला. योगमय क्षमाची सकळ वार्ता शिव पुसता झाला दत्ता तेनेही सांगुनी क्षेम वार्ता शिव सुखा पोसिले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुआ. मग अवश्य म्हणोनी उमा रमन उभयंता पाहू चालेल कानन परी ही वासना दत्त कारणे मच्छिंद्रवे उद्भवली. जैसा लाभ असते पदरी तो सहज मुळोनी येत घरी लघुशंके मूत्रधारी माधू सकट लागतसे की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरुचे सावली तेवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्रदेव प्रकरणी. या व्रता टाकिल्या बाहेरी हिरा ठेवून नेतगारी तेवी दत्तात्रियांना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने. असो ऐशा लाभ भवना उभयंता रमती बद्रिकाश्रमा नाना
त्वरक्मा अपार चिन्हे पाहती. सुरतरू पोपळी बकुळ चंपक कर्दळी गुलछबू गुलाब केळी नारळी सोनकळी शोभल्या की सहज पाषाण ढाळिता महिसी दैवे आतुडे हस्तपादासी तेवी मचिंद्र दैवदेशी दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता अपार तरु तरी बद्रिकेचा फार शेजारू कानना महा निकट मंदारो मंतार जळ शोभला. तयावरोनी वर्षत तोय धर मर्णिक कर्णिके अपार नीर ती भागीरथी उत्तम तीर नीरज दृष्टीने पाहिली. मग तेथ ओघ धरोन उभयंता करीते झाले गमन असो मचिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील. तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडीसुता ग्रंथा माझी मिरविले. धुंडीसुत नरहवंशीची मालुवदे कवित्वासी निमित्त मात्र नरहरी कृपेची तोची बोलवी ज्ञानेश. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर. प्रथमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.